अर्थात आपल्या सगळ्यांच्या पंडित मॅडम आणि नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर 1 च्या मुख्याध्यापिका सौ वायदंडे मॅडम आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते तुमच्या सगळ्यांचाच हात तिथं आहे असं समजून आपण चैत्रा गौरीच्या पूजनाचा हा सोहळा सुरू करूया. गुढी उभा करून आपण चैत्र या नवीन मराठी वर्षापासून वर्षारंभ केलेला आहे आणि या चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीयेला प्रत्येकाच्या घरी ही चैत्रा गौर येते. चैत्रा गौरी बरोबर ज्येष्ठा कनिष्ठा आणि गणपती बाप्पा बरोबर येणारी गंगा गौर अशा या 5 गौरी पूजण्याची महाराष्ट्रामध्ये खूप जुनी परंपरा आहे. पूर्वी फक्त पावसाचीच पिकं घेतली जायची, त्यामुळे साधारणपणे डिसेंबर पर्यंत शेतातली कामं व्हायची आणि त्यानंतर महिलांना वेळ मिळायचा. आणि चैत्र म्हणजेच नवीन पालवी, नवीन फुला फळांचा बहर आणि ह्यामध्ये जे नाविन्य किंवा नव शक्तीला जन्म देण्याची निसर्गाची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया अगदी महिला सुद्धा नवीन मुलाला जन्म देऊन करत असते. तर ही शक्ती निसर्गात आहे आणि स्त्रीमध्ये आहे. म्हणूनच चैत्रा गौरीची या चैत्रामध्ये आपण पूजा करतो. पाना फुलांनी बहरलेल्या ऋतूमध्ये ती बसलेली आहे. तिच्यासाठी झोपाळा तयार केलेला आहे, त्यामध्ये ती अगदी आनंदानं बसलेली आहे. ही चैत्रा गौर म्हणजे पार्वतीचं रूप. स्वतःकडे बघा, तुम्ही सुद्धा एक पार्वतीचं रूप आहात. शंकरोबा आपला कसा आहे हे माहित आहे, तरी सुद्धा आनंदानं त्याची अर्धांगिनी होऊन तुम्ही सुद्धा आज त्या चैत्रा गौरी समोर बसलेले आहात. तुम्ही सुद्धा एक चैत्रा गौरच आहात. छानपैकी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, आंबट अशी कैरी आणि खमंग फोडणी घातलेली डाळीची चटणी, गुळाचा गोडवा, वेलचीचा सुगंध आणि प्रेमाचा आणि अन्नपूर्णेचा हात लागलेलं पन्ह असा ह्या चैत्रा गौरीच्या नैवेद्याचा थाट, हळदी कुंकवाचा सन्मान, हे सगळं करून तिला आवडणारे सगळे खाद्यपदार्थ, गोडाचे पदार्थ, थोडे तिखट पदार्थ, अशा 5ही रसांनी युक्त पदार्थ आपण करत असतो. आणि हे करताना आपण आपल्या मैत्रिणींनाही बोलवतो. हा सण खेडोपाड्यात जेव्हा साजरा होतो तेव्हा हळदी कुंकू हे फक्त निमित्त, खरं निमित्त असतं माहेर वाशिनीला बोलवायचं आहे, मैत्रिणींना बोलवायचं आहे, ती रुसलेली शेजारी नाही तिलाही बोलवायचं आहे, तिचाही रुसवा घालवायचा आहे, थोडं खेळायचं आहे, थोडं बोलायचं आहे, मनातलं सांगायचं आहे, मन हलकं करायचं आहे. आणि म्हणून हा सोहळा खूप काळापासून स्त्रियांनी मुद्दामून आखून ठेवलेला आहे. मन हलकं घरात होतं असं नाही, पण मैत्रिणींच्या गलक्यामध्ये ते हिंदोळ्यावर बसतं आणि पुन्हा उत्साहानं धावून निघतं. चैत्रा गौरी तुम्हाला हेच सांगते, कष्ट आहेत, दुःख आहे, हळवापणा आहे, हे विसरून तुम्ही ह्या हिंदोळ्यावर बसा, नवनिर्मितीचा आनंद घ्या. तुम्ही या पार्वतीच्या रूपातीलच चैत्रा गौरी आहात. संस्था सांभाळणाऱ्या आमच्या महाराज मॅडम असतील, शाळा प्रशासन पाहणाऱ्या आमच्या वायदंडे मॅडम असतील, वर्ग पाहणाऱ्या आम्ही शिक्षिका आहोत, संसार पाहणाऱ्या तुम्ही सगळ्याजणी आहात. आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पार्वतीचं रूप आहात आणि ह्या शक्तीची पूजा आपणच करायची, आपणच आपलं कौतुक करायचं आणि पुढच्या पिढीला म्हणजे आमच्या या मुलींना ही प्रसन्नता, मांगल्य असणारी ही मूर्ती अगदी निवांत झोपाळ्यावर बसली आहे. पाना फुलांनी तिची सजावट केलेली आहे आणि तिला जास्त आवडते ती म्हणजे कैरी, गूळ आणि चटणी असं मानलं जातं. आणि हे पदार्थ अगदी हौसेनं घरोघरी करून चैत्रा गौरीचं पूजन होतं. आंब्याची कोशिंबीर, आंब्याचे डहाळे, कर्दळीची दाटं, दुर्वा, तुळशीपत्र ह्या सर्वांसह अजून चांगलं करेल या विचारानं आपण आपल्या आपल्या घरी ही पूजा करीत असतो.
दीपप्रज्वलन झालेलं आहे.